आलेखाने सोडवण्यासाठी तिसरं समीकरण दिलेलं आहे x अधिक y बरोबर 0 आणि 2x वजा y बरोबर 9. इथं मी xची किमती 3 वजा 5 आणि 1 घेतलेल्या आहेत. x बरोबर 3 ठेवू. पुट x इज इक्वल टू 3, x प्लस y इज इक्वल टू 0, 3 प्लस y इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू -3, x इज इक्वल टू -5, x plus y is equal to 0, minus 5 plus y is equal to 0, y is equal to 5. Then put value of x is equal to 1, x plus y is equal to 0, 1 plus y is equal to 0, y is equal to -1. बघा x बरोबर 3 ठेवले असताना y बरोबर वजा 3 मिळतात, x बरोबर वजा 5 ठेवले की y बरोबर 5 मिळतात आणि x बरोबर 1 ठेवलं की y बरोबर वजा 1 मिळतं. कारण दोघांची बेरीज 0 आहे, त्यामुळे विरुद्ध चिन्ह असलेल्या संख्या येणार. तुम्ही कुठल्याही घेऊ शकता. Second equation is 2x minus y is equal to 9. Put value of x is equal to 2. 2x minus y is equal to 9. 2 into 2, value of x is 2. Therefore, 2 into 2, 4. Minus y is equal to 9. Minus y is equal to 9 minus 4. Minus y is equal to 5. Y is equal to -5. Put value of x is equal to -2. 2 into -2. -4, minus y is equal to 9, -4 comes plus minus y is equal to 9 plus 4, 13, minus y is equal to 13 and y is equal to -13. X is equal to 4, 2 into 4, 4 to 8, minus y is equal to 9, minus y is equal to 9 minus 8, minus y is equal to 1, y is equal to -1. Thus we get value of y -5, -13 and -1. x बरोबर 2 ठेवले असताना y आपल्याला वजा 5 मिळेल, x बरोबर वजा 2 ठेवले असताना y बरोबर 13 मिळेल आणि x बरोबर 4 ठेवले असताना y बरोबर वजा 1 मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला निर्देशक मिळाले. x अधिक y बरोबर 0 या समीकरणाचे आणि 2x वजा y बरोबर 9 या समीकरणाचे. तर आपण आलेख काढलेला आहे या पद्धतीनं. इथं या पद्धतीनं विस्थापन करून घेऊया. पुट पॉईंट प्लॉट्स ऑफ लाईन x प्लस y, 1 minus 1 minus 5 and 3 minus 3. Draw this line x plus y is equal to 0. Then draw line of 2x minus y is equal to 9. 4 minus 1, 2 minus 5 and -2 minus 30. This point intersect at point 3 and -3. The solution of equation is 3 and -3. या दोन रेषा एकमेकींना 3 आणि वजा 3 या निर्देशकामध्ये छेदतात. म्हणजे एक्सची किंमत आली 3 आणि वायची किंमत आली वजा 3. अशा पद्धतीने आपल्याला या ग्राफने उकल सोडवता येतात, एक्स आणि वायच्या किमती काढता येतात.